सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिक्षमा सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिक्षमा मृत्युस्सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिक्षमा। भगवान परमात्मा अर्जुनाच्या आवडीवरून त्याला ध्यान करण्यास सुलभ जावं म्हणून या ठिकाणी विभूती कथन करीत आहेत. तत्वतः सर्व विश्व हे परमात्मा रूपच आहे. याच्यामध्ये कोणताही ज्येष्ठ कनिष्ठ किंवा तरतम भाव नाही आणि ते संपूर्ण विश्व हे आपला ब्रह्मरूप असणारा आत्माच आहे. हे जर जाणलं तर त्याला कोणत्याही प्रकारचं ध्यान करण्यासाठी या विभूतींची आवश्यकता पण राहणार नाही. पण हे म्हणतात की हे न मिळो तुते, तुझ्या बुद्धीला हे कळत नाही किंवा आकलन होत नाही, म्हणून या ठिकाणी श्रद्धेने मी सांगत असणाऱ्या ज्या विभूती आहेत त्या विभूती म्हणजे एक विशेष अशी रूप आहेत की ज्या रूपांचं चिंतन करून तुला हळूहळू परमात्म स्वरूपापर्यंत जाता येईल, माझ्या वास्तव स्वरूपाचं तुला यथार्थ ज्ञान होईल. याच उद्देशाने मी तुला ह्या विभूती कथन करीत आहेत. विभूती कथन करत असताना जर आपण पाठीमागं पाहिलं हे विभूती कथन करण्याच्या पूर्वी, तर भगवान परमात्मा कधीकधी या रूपाने त्याला आपल्या स्वरूपाचं वर्णन सांगतात आणि कधीकधी ते माझं जे स्वरूपाचं वर्णन चाललं तेच तुझ्या तत्वतः तुझ्या प्रत्येगात्म्याचंही तेच स्वरूप आहे असं सांगून प्रत्येगात्माच ब्रह्म आहे ही गोष्ट अर्जुनाच्या बुद्धीवर नित्य आरूढ व्हावी या उद्देशानेच भगवंतांनी या अध्यायामध्ये हरः च अहम उद्भवः च भविष्यताम् कीर्तिः श्रीः वाक् च नारीणां स्मृतिः मेधा धृतिः क्षमा अहम सर्वहरः मृत्युः अस्मि च भविष्यताम् उद्भवः च नारीणां कीर्तिः श्रीः वाक् स्मृतिः मेधा धृतिः क्षमा. अहम सर्वहरः मृत्युः अस्मि. भगवान सांगतात अहम मी सर्वहरः सर्वांचा हरण करणारा म्हणजे सर्वांच्या धनादिकांचंही हरण करणारा आणि त्यांच्या प्राणांचंही हरण करणारा असा जो मृत्यू आहे तो अहम अस्मि, तो मी आहे. च आणि भविष्यताम उद्भवः भविष्यताम म्हणजे पुढं उत्पन्न होणारे जे प्राणीमात्र आहेत त्यांचा उद्भव हा त्यांचं उत्पत्ती कारण मी आहे किंवा त्यांचा उद्भव हा म्हणजे उद्भव याचा अर्थ त्यांचं उत्कर्ष अभ्युदय, त्या अभ्युदयालाही कारण मीच आहे. म्हणजे प्रलय समयाला सर्वांचं हरण मी करीत आहे, सर्वांचा लय माझ्यात होतो म्हणून या ठिकाणी मी सर्व हर आहे. आणि भविष्यता पुढे जे प्राणी मात्र पुन्हा उत्पन्न होतील त्या उत्पत्तीचा कर्ताही मीच आहे किंवा त्या प्राणीमात्रांच्या जीवनामध्ये होणारा उत्तरोत्तर उत्कर्ष किंवा अभ्युदय यालाही कारण मीच आहे. च आणि नारीणाम जेवढी जेवढी स्त्री जात आहेत त्या स्त्रियांमध्ये असणाऱ्या उत्तम स्त्रिया त्या कोणी श्रीही वाक् स्मृती मेधा धृती क्षमा कीर्ती श्री वाक् कीर्ती धृती क्षमा इथपर्यंत. तर या ठिकाणी स्त्री जातीमध्ये खरं श्रेष्ठ कोण आहे? स्त्री जातीमध्ये श्रेष्ठ श्री वाक्, श्री म्हणजे श्री ऐश्वर्य, वाक् वाणी, स्मृती त्याच्या ठिकाणी असणारी स्मृतिशक्ती, मेधा म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारी धारणाशक्ती,
एक स्मृती म्हणजे स्मरणशक्ती, मेधा म्हणजे कोणत्याही विषय आकलन करण्यासाठी आणि तो बुद्धीमध्ये उपस्थित ठेवण्यासाठी लागणारी जी आकलन शक्ती आहे तिला मेधा असं म्हणतात. म्हणजे विषय कळतोही आणि बुद्धी त्याच्या उपस्थितीही राहते. नंतर धृतीही म्हणजे धैर्य आणि क्षमा, क्षमाशीलता, ह्या सर्व अहम अस्मी, हे सर्व मी आहे असं परमात्मा सांगतात. आता या ठिकाणी आपल्याला मृत्यूला जे सर्व घाबरतात, परंतु मृत्यू ही परमात्म्याची विभूती आहे. म्हणजे मृत्यूमध्ये परमात्मा पाहिला पाहिजे. आणि तो जरी सर्वांचं हरण करत असला, सर्वांचं हरण म्हणजे प्राणांचं हरण करत असला, तरी तोच त्या प्राणांचं हरण करणारा आहे. म्हणजे मृत्यूमध्ये आपल्या इष्टाला किंवा विभूतीला पाहावं. आणि नंतर सांगतात, म्हणजे धन गेलं तरीसुद्धा काय, ही परमात्म्याची कृपाच आहे. धन हराव म्हणलं तर बरे झाले देवा निघाले दिवाळे, अशा प्रकारचं धारणा असावी. तो प्रलयामध्ये सर्वांचं हरण करतो म्हणून सर्व हराहा असं म्हटलेलं आहे. उद्भव याचा अर्थ उत्कर्ष, अभ्युदय. आणि मनुष्याच्या जीवनात जेव्हा उत्कर्ष होतो त्याचा अभ्युदय म्हणजे इहलोकात त्याची प्रगती होते उत्तरोत्तर, त्यावेळेला त्याला प्राप्तीला हेतू कोण आहे, अहम, मी आहे असं सांगतात. आता या जीवनात ज्यांचा उत्कर्ष होतो यालाही कारण मीच आहे. आणि भविष्यात पुढच्या काळातही ज्या लोकांचा उत्कर्ष होईल त्याला कारण कोण आहे, हेतू मीच आहे. नंतर कीर्ती, वाक आणि हे सांगितलं आपण. मनुष्याची जी कीर्ती आहे ना, म्हणून कीर्तिमान पुरुष ही परमात्म्याची विभूती आहे. श्री ऐश्वर्यवान पुरुष आहे, त्याचा द्वेष करू नये, ती परमात्म्याची विभूती आहे. कीर्तिवानाचा द्वेष करू नये, ती परमात्म्याची विभूती आहे. वाक म्हणजे वाणी, म्हणजे ज्याची वाणी पवित्र आहे, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, ही वाणीसुद्धा परमात्म्याची विभूती आहे. आणि नंतर स्मृती ही आता सांगितलं की कोणतीही गोष्टी पूर्वी झालेली घटना ती आपल्या स्मरणामध्ये योग्य वेळी उपस्थित होणं, ही स्मृतिशक्ती आहे. मेधाशक्ती म्हणजे आपल्याला एखाद्या विषयाचं आकलन होणं आणि पुन्हा आकलन झाल्यानंतर ते आपल्या बुद्धीमध्ये तसं उपस्थित राहणं दीर्घकाल, त्याला मेधा. धृती सात्विक धैर्य. क्षमा म्हणजे आपल्याला एखाद्याने केलेल्या अपराधामध्ये त्याला दंड देण्याचं सामर्थ्य असूनही तशा प्रकारे त्याला शिक्षा न देणं, याला क्षमाशीलता असं म्हणतात. आणि हे नारीणाम म्हणजे खरं ह्या स्त्री जातीमधल्या मोठ्या विभूती. स्त्री जातीतल्या मोठ्या विभूती म्हणजे या ठिकाणी मातृशक्ती स्त्रीजात, आणि तिच्या ठिकाणी ह्या सर्व ते असल्या पाहिजे. विनोबाजींनी एक सप्तशक्ती विभूती असं, विभूती सप्तशक्ती का सप्तशती विभूती असं एक छोटंसं चिंतन लिहिलेलं आहे. गुरुवर्य साखरे महाराजांनी सप्तशती विभूती याच्यावर एक चिंतन लिहिलेलं आहे. तर ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी हे परमात्म्याचे रूप आहेत असं सांगितलं. आता यावर ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय सांगतात की आणि सृजिलिया भूताते मीची धरी, सकळा ही जीवनही मीची अवधारी, शेखी सर्वा ते या संहारी, तेव्हा मृत्यू ही मीची. आणि याशिवाय ऐसा अपार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी देळू, मग पुढती सृष्टीचा मिळू, सृजिता तो मी. म्हणजे मागं सांगितलं की महाभयंकर जो काळ आहे तो मी आहे. नंतर भूतभौतिक सर्व पदार्थ उत्पन्न करणारा जो धाता किंवा विधाता आहे तोही मीच आहे असं परमात्म्याने सांगितलं. आणि याशिवाय मी कोण आहे, आणि सृजिलिया भूताते, सृजिले म्हणजे ज्यांचं सर्जन किंवा उत्पन्न केलं, ते उत्पन्न केलेल्या भूतांना मीच धरी, मीच धारण करतो. म्हणजे संपूर्ण प्राणीमात्र उत्पन्न झालेले या सृष्टीवर अस्तित्वात असणारे सर्व जे चर आचर विश्व आहे त्या सर्वांनाच मीच धारण करतो. सकळा जीवनही मीचे अवधारी. आणि उत्पन्न झालेले हे जे प्राणी आहे
त्यांचं जीवन म्हणजे त्यांचं जगणं, त्या जगणं त्यांचं जीवन संपूर्ण हे सुद्धा मीच आहे इति अवधारी, असं तू निश्चय कर. आणि समजा प्राणी मात्र उत्पन्न करतो, त्यांना धारण करतो, पण शेवटी ते प्राणी मात्र कुठं जातात, तर शेखी सर्वात या संहारी, शेवटी या सर्वांचा मी संहार करतो. आणि संहार करून कोणाकडे कुठं जातात, ते माझ्या स्वरूपात लीन होतात. माझ्या यतोवा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत्प्रयन्ते अभिसविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेती. मनुष्याची पक्की धारणा असली पाहिजे. सर्व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीला कारण परमात्मा, स्थितीला कारण परमात्मा आणि त्यांच्या लयालाही कारण परमात्मा आहे. आणि तेव्हा मृत्यूही मीची. तेव्हा सर्वांचा जेव्हा संहार होतो त्यावेळेला त्या प्राणीमात्राच्या संहार समयीही कोण मृत्यू ज्याला म्हटलं जातं संहार, तो सुद्धा कोण आहे, मीच आहे. आता श्रीगणाच्या पैकी माझी या विभूती साता अनिकी तिया ऐक कौतिकी सांगिततील. आता यानंतर, कारण हे जर श्री, धृती, स्मृती, कीर्ती हे सगळी स्त्रीलिंगी शब्द आहेत, म्हणून ते म्हणतात का स्त्रीगण म्हणजे स्त्रियांचा जो समुदाय आहे त्या स्त्रियांच्या समुदायापैकी म्हणजे स्त्रीवाचक जे काही समुदाय प्राणी असतील किंवा पदार्थ असतील त्या सगळ्या पदार्थामध्ये आणखी माझी या 7 विभूती, त्या स्त्रीजात समूहामध्ये आणखी माझ्या 7 विभूती आहेत, म्हणजे विशेष करून विभूती आहेत. स्त्री जातीमध्ये सप्तविभूती जर मातृशक्तीचा आदर करायचा असेल तर ह्या विभूतींची उपासना करायची, म्हणजे ह्या आपल्या अंगामध्ये बांधवायच्या, ह्या आपल्या जीवनामध्ये संपादन करायच्या. कोणत्या, तर ते सांगतात त्या ऐक, त्या ज्या 7 विभूती मी सांगतो स्त्री समुदायामध्ये विशेष करून माझं ज्याच्यामध्ये विशेष प्रागट्य आहे, ऐकी नाही, आणि हे ह्या विभूती ज्याच्या ठिकाणी प्रकट झाल्या अशा प्रकारचा जो पुरुष आहे तो पुरुष देखील माझी विभूती आहे. कशामुळं, तर ह्या ज्या विभूती आहेत ह्या विभूती त्याच्या ठिकाणी प्रगट रूपाने दिसतात. त्या माझ्या 7 विभूती आहेत आणि त्या मी कौतुकाने तुला मी या ठिकाणी सांगत आहे. तर त्या ऐक, तू चित्ताची एकाग्रता करून त्या सप्तविभूतीचं श्रवण कर. तरी नित्य नवी जी कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि औदार्याची संपत्ती तेही मीची जाणे. जर एखाद्या पुरुषात तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती, या ठिकाणी जर एखाद्या पुरुषाचे या भूमंडळावर कीर्ती पसरत असेल तर कीर्ती काय, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. कीर्ती कोणाची होत असते, सज्जन पुरुषाची, साधूची कीर्ती ही आपोआपच होत असते, वाऱ्याच्या हाताने होते, म्हणजे वाऱ्यासारखी भरभर पसरत जाते. आणि असं जर अशी जी कीर्ती आहे ना, नित्य नवी जे कीर्ती, आणि पुन्हा ती कीर्ती कशी आहे, काही काळ कीर्तीन पुन्हा अपकीर्तीत पर्यवसन होत नाही, कारण त्याच्या दृष्टीनं काय आहे, संभावितस्य चा कीर्तीर मरणाद अतिरिच्यते. जे काय आहे संभावित पुरुष असेल आणि त्याला जर अपकीर्ती आली तर त्याला मरणासारखी वाटते. म्हणून या ठिकाणी कीर्ती प्राप्त होणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. भगवंताच्या अनुग्रहाने ती प्राप्त होते आणि ती प्राप्त झालेली कीर्ती आपण ती स्थायी स्वरूपात टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ती कीर्तीचा अपकीर्तीमध्ये कधीच पर्यवसान होऊ नये. म्हणून ते म्हणतात ना, मारावे परी कीर्तिरूपे उरावे. आणि या ठिकाणी अशा प्रकारची ही जी कीर्ती जर कोणाला प्राप्त झाली आणि ती जर टिकली तर ती कोणाची, परमात्म्याची विभूती आहे. म्हणून असा जो पुरुष आहे तर तो पुरुष भगवंताची विभूती आहे. आणि ती कीर्ती कशी, तर नित्य नवी, म्हणजे आज जितकी कीर्ती आहे उद्या त्याच्यात नूतन भर पडणार, अधिक कीर्ती, म्हणजे नित्य नूतन उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारी कीर्ती. हे माझं कीर्ती म्हणजे लोक मोठ्याने त्याचं कीर्तन करतात, म्हणजे त्याच्या नावाचा त्याच्या गुणांचा उच्चारण करतात. अशा प्रकारे ही कीर्ती नित्य नूतन वृद्धिंगत होणारी कीर्ती. अर्जुना ते माझी मूर्ती, ती कीर्ती हे माझी काय आहे, मूर्ती, म्हणजे माझं स्वरूप आहे, माझीच विभूती आहे. आता या ठिकाणी कीर्ती सांगितल्यानंतर दुसरं सांगतात श्री, औदार्याची जे संपत्ती तेही मीची जाणे. आणि त्याच्या ठिकाणी एखाद्या मनुष्याच्या ठिकाणी संपत्ती किंवा धन असेल
तर ते धन आहे. पण कसं आहे, अवदारेशी संपत्ती. नुसता एखादा मनुष्य संपत्तीवान असला म्हणजे तो पुरुष ह्या परमात्म्याची विभूती आहे किंवा सप्तशक्तीपैकी श्री ही जी विभूती आहे ती त्याच्या ठिकाणी आहे असं ज्ञानोबाराय सांगत नाही. तर औदार्यशी त्याच्या ठिकाणी काय असलं पाहिजे, उदारता असली पाहिजे. जसं म्हणतात ना तर काय, सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, मिळती मग अवतरे हातू जैसा. तर ते म्हणतात, उदाहरण देतात ज्ञानोबाराय, एखादी बाई स्वयंपाक करण्याला अत्यंत कुशल असली, निष्णात असली, तरीसुद्धा सुगरण आहे, परंतु ती उदार असली पाहिजे. नाहीतर हवं का असं म्हणणारी नाही, उदार असली पाहिजे. आणि मग जसा तिचा हात पुढे येतो उदार असली तर, तसा ह्या पुरुषाच्या ठिकाणी संपत्ती आहे आणि त्याला दान देण्याची बुद्धी आहे. किंवा अनाथ दुबळे जे का रंजले गांजले त्यांच्यासाठी ज्याशी अपंगिता नाही आणि त्याशी धरी जो हृदयी, अशा प्रकारचं ती संपत्ती जर औदार्याने उदारतेने जर युक्त असेल तर तेही मीची जाणे, तेही माझं स्वरूप आहे. कुठंतरी देव मामलेदार कुठं आपल्या भागात कुठं आहे का, नाशिक जिल्ह्यात ना, देव मामलेदार, त्यांना लोक देव मामलेदार म्हणत होते. त्यांची समाधी पण आहे मला वाटतं त्या तिकडं. त्यांची समाधी पण लोकांनी बांधली. कारण ते आता दुष्काळ पडला तर रात्रंदिवस लोकांची चिंता करत होते. अनेक प्रकारे त्या सारा वसूल झाला नाही तरी लोकांना किती संकटामध्ये कोणाकडूनही घेऊन ते लोकांचे अन्न वाचून कोणाला मरू द्यायचे नाही, असं काही त्यांचे बरेच, त्यांना देव मामलेदारच म्हणतात, साक्षात्कारी महापुरुष होते. तर म्हणजे नुसते सत्ता आहे श्रीमंती आहे असं नाही, तर त्याच्या ठिकाणी दानत पाहिजे. आणि असा जर कोण असेल औदार्याची संपत्ती तर तेही मीची जाणे, ती भगवंताची विभूती आहे. आणि तेगामी वाचा जे सुखासनी न्यायाच्या आरोढोनी विवेकाच्या मार्गी चाले. आता दुसरी वाणी ही आहे, पण वाणी म्हणजे लोक नुसते, वाणी म्हणजे देवाने दिलेली वाणी, ती बोलण्यासाठी उपयोगाची आहे. परंतु मग बोलायचं म्हणजे काही नाही, ती वाणी कशी असली पाहिजे, ती देवाची विभूती आहे. तर सांगतात, आणि तेगा मी वाचा, आणि ते वाचा गा मी, आणि ती वाचा मी आहे. कोणती वाचा, जे सुखासनी न्यायाच्या, या ठिकाणी न्यायाच्या सुखासनी आरूढणी, म्हणजे न्यायाचं जे सुखाचं आसन आहे, सुखासन म्हणजे सहज बसण्याचा आसन आहे. म्हणजे थोडक्यात काय, न्याय किंवा नीती जी आहे त्या नीतीला किंवा नीतीसह धर्माला अनुसरणारा जो पुरुष आहे तो न्यायाच्या सुखासनावर बसलेला आहे. म्हणजे त्या न्यायाचं याचा अर्थ असा आहे की जे पुरुष न्यायाने वागतात ना त्यांना निश्चित सुखाचं आसन मिळतं, म्हणजे त्यांना सुख मिळतं. ज्या वेळेला मनुष्य धर्म आणि न्याय यांनी काय सांगितलं, जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर माऊली काय सांगतात, धर्माशी नीतीशी शेषभरी. धर्म पुल्लिंगी शब्द आहे आणि नीती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. परंतु जसं स्त्री पुरुषामध्ये लग्न होतं तसा आपल्या जीवनाचा स्थायी भाव, आपले जीवन धर्म आणि नीतीला सोडून नसावं. धर्म नीतीच्या विरुद्ध नसावा आणि नीती धर्माच्या विरुद्ध नसावे, त्या दोघांचं सायुज्य. ज्याच्यामध्ये कधी कधी धर्माची गोष्ट नसली तरी नीती आहे की एखादा रस्त्यावर तळमळणारा पुरुष पाणी मागतो, मरणाला प्राप्त झाला तर आपण त्याला दिलं पाहिजे लगेच. त्याच्यासाठी धर्माचं काय याचा विचार करण्याची गरज नाही. आणि धर्माचं जे आचरण आहे तेही करायचं, पण धर्माच्या अविरुद्ध अशी नीती आणि नीतीच्या अविरुद्ध अशा प्रकारचं धर्म. खरं तर धर्माचं स्वरूप नीतीच्या अविरुद्ध नाहीच आहे. धर्म जो आहे तर तो धर्म प्राण्यांच्या इहलोकाच्या आणि परलोकाच्या सुखाचंच प्रतिपादन करतो. येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी, असा तो धर्माचं आचरण असल्यामुळं या लोकातही तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती, असं प्राप्त करून देणारा, जे काही न्यायानुसार असणारा. आणि तो कुठं बसतो तर विवेकाच्या सुखासनी आरोढोनी. आपलं न्यायाच्या सुखासन विवेकाच्या मार्गी चाले. तो न्यायाच्या सुखासनी आरोढोनी, न्यायाच्या सुखासनावर म्हणजे कोणती गोष्ट जी आहे ती नीती नियमाला सोडून करायची नाही असा त्याचा निश्चय आहे. आणि मग तो काय कोणत्या मार्गाने चालतो,
विवेकाच्या मार्गी चालले. त्याचा मार्ग कोणता आहे, रस्ता कोणता आहे, विवेकाचा. विचार पृथक करणे, कोणती गोष्ट ग्राह्य आहे, त्याज्य आहे, सत्य आहे, मिथ्या आहे, नित्य आहे, अनित्य आहे, उपयोगी आहे, अनुपयोगी आहे, घातक आहे, हितकर आहे, हे सगळं बघूनच विवेकाच्याच मार्गाने जर तो पुरुष चालत असेल आणि त्यावेळेला कोणताही न्याय द्यायचा झाला तर तो कधीही न्यायाच्या विरुद्ध असं बोलत नाही आणि त्याच्यामध्ये सारासार विवेक करूनच तो आपल्या जीवनाचा मार्ग चोखाळतो. अशा प्रकारची जी वाणी असेल म्हणजे न्यायाला, नीतीला, धर्माला अनुसरून लोककल्याणकारी अशीच कृत्य, आत्महित होईल अशीच कृत्य विवेकपूर्वक करत असेल तर ती जी वाणी आहे तर ती वाणी ही माझी विभूती आहे असं परमात्मा सांगतात. आता स्मृती सांगतात इथं. देखील येणी पदार्थे जे आठवणी दे माते ती स्मृती ही येथे त्रिशुद्धी मी. ते दुसऱ्या संस्कृत टीकेमध्ये ह्या बऱ्याच वर्णन जे दिलेले त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरीतलं वर्णन जे आहे ते थोडं वेगळं आहे काही ठिकाणी, पण खरं अपूर्वता याच्यातच आहे. ही अपूर्वता आहे. माऊली सांगतात स्मृती म्हणजे आपण म्हणतो स्मरण. एखादा पदार्थ पाहिला असेल तर बराच काळ जरी झाला तर त्याचं स्मरण करणं. इथं स्मृती शक्ती कशी आहे, कधी म्हणायची खरं स्मृती, सारी जग का विसरेना, पण परमात्म्याची आठवण असली का ती खरी स्मृती आणि ती परमात्म्याची विभूती आहे. नाही तर काही लोक किती बारीक सारीक किती वर्षापूर्वीचं पुन्हा परवा कोणतरी म्हटलं की ते कोणत्या व्यक्तीची ओळख सांगितली काय, नाव सांगितलं, ते म्हणणे एकदाच आहे ते घेऊन आले होते इथं. ते म्हणणे की यांचं एक वैशिष्ट्य आहे म्हणे, आयुष्यात एकदा पाहिलेला मनुष्य 30 वर्षांनी भेटला तरी त्याच्या नावासहित सांगतात म्हणे. आणि ते काय निवडून काय उगीच आले का, तर ते म्हणतात त्या म्हणजे एवढी ओळखतात. तर याच्यामधून काय मिळणार आहे त्याच्यामध्ये. त्या देवाला विसरलं तर ते आणि बाकी सगळं जग स्मृतीत असलं तर त्याच्यामध्ये काही लाभ आहे. म्हणून म्हणतात स्मृती कशाला म्हणायचं. देखील येणी पदार्थे जे आठवणी दे माते ते स्मृती ही येथे त्रिशुद्धी मी. देखील येणी पदार्थे ते सांगतात कोणताही पदार्थ देखील कोणताही पदार्थ पाहिला समोर की माते आठवणी दे, तो माझी आठवण करून देतो. कोणताही पदार्थ पाहिला की तो पदार्थ आठवण कोणाची करून देतो, देवाची करून देतो, आहे की नाही. शिवाजी महाराजांना पदार्थ आला कोणता की ती कोणाची सुभेदाराची सून त्यांना भेट म्हणून पाठवली आणि त्यांनी सांगितलं की आठवण काय आली त्यांना, जर माझी आई अशीच आमची जर आई असती तर, असं त्यांना आठवण आली. त्यांना आठवण त्या समोरचा पदार्थाची आली नाही, त्या पदार्थामुळं त्यांना आठवण झाली ती एका उच्च अशा दिव्य नीतितत्वाची आठवण झाली. अशा प्रकारचं आणि ही खरं काय आहे, ही परमात्म्याच्या अनुग्रहानेच ह्या गोष्टी घडतात. म्हणून पाहिलं कोण, त्यांनी सांगितलं, तुलसीदासांचं कोणाचं उदाहरण दिलं की डोंगरे महाराज सांगायचे की एक मनुष्य मधुकरीला गेला आणि एक मुलगी मधुकरी वाढण्यासाठी आले, तो तिच्याकडं पाहायला लागला. तेव्हा त्यांनी विचारलं तिच्या आईनं, तुम्ही का म्हणून ह्या मुलीकडं पाहता, तर त्यांनी सांगितलं की ही मुलगी इतकी सुंदर आहे की हिला उत्पन्न करणारा माझा परमात्मा हा किती सौंदर्याची खाण असेल असं मला विचार आला, असं सांगतात. नंतर कोणाचं सुरदासांचं का कोणाचं सांगतात आता माहीत नाही, कोणत्या तरी संताच्या चरित्रात आहे की त्यांना जाताना पार्वती मातेने परीक्षा घ्यायची ठरली म्हणून त्यांनी भगवान शंकर परमात्म्यासहित आपलं शृंगारिक रूप दाखवल्याबरोबर त्यांनी लगेच बाजूने चालले. ते कारण ते म्हणे की माझ्या मातापित्याची ही लीला आहे आणि त्यांना शांतता असावी म्हणून मी रस्त्यावरून बाजूला पाठ करून ते चालायला लागले, असं त्यांचं सांगतात. तर अशा प्रकारचं याला काय म्हणतात, देखील येणी पदार्थे. पदार्थ पाहिला की आठवणी दे माते, जो माझी आठवण करून देतो म्हणजे परमात्म्याची आठवण होते. थोडक्यात काय, पदार्थ पाहिला की पदार्थ उपहित चैतन्य दिसतं. तुम्हाला आम्हाला पदार्थ दिसतो आणि त्याला काय दिसतं, पदार्थ उपहित चैतन्याचं ज्ञान होतं. अशी जी स्मृती आहे ती त्रिशुद्धी मी, ती निश्चित या ठिकाणी स्मृती ही जे पदार्थ आहे तो मी आहे. हे त्रिशुद्धी म्हणजे त्रिकाळ सत्य आहे. पै स्वहित, आता मेधा सांगतात, पै स्व याच्यामध्ये दिलेले जर हे सप्तशक्ती पाहिल्या आणि हे जर आपल्याला
कळलं पटलं आणि आपल्याला जर झेपलं तर ते मनुष्य त्याला ब्रह्मज्ञान काही नसलं तरी त्याचं समाधानी जीवन चालेल. आणि ह्या सगळ्या शक्तींनी संपन्न असणाऱ्या पुरुषांची जगात पूजा होते, व्यावहारिक जगात सुद्धा. म्हणून त्याला व्यावहारिक जगात बाकीचं तर काय, त्याची चित्तशुद्धी होईल, त्याचं चित्त स्थिर राहील, त्याचं समाधानकारक असं त्याचा अंतःकरण वृत्ती राहील, ईश्वर भक्ती निर्माण होईल आणि या सगळ्याच गोष्टी आपोआपच होतील. म्हणून त्यांनी विनोबाजींनी हे प्रत्येक शक्तीविषयी निरूपण करून 7 प्रकरणाचं ते पुस्तक लिहिलं. पै स्वहिता अनपायिनी मेधा तेगा मी एजनी धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी. आता सांगतात स्वहिता अनपायिनी. माणसाने ना, तुकाराम महाराज म्हणतात काय, आपलं हित होईल असंच करा. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावी. सुरुवात काय येते अभंगाची. तर तुकाराम महाराज म्हणतात हितच जर तुम्हाला करायचं असलं जीवनामध्ये तर हित होईल असंच करा. तुका म्हणे हित होय तो व्यापार. आपलं हितच झालं पाहिजे. अनहित, अहित, अकल्याण, अमंगल होता कामा नये. अशाच प्रकारच्या आपल्या जीवनातली प्रत्येक भावना, प्रत्येक क्रिया, प्रत्येक विचार असाच असला पाहिजे. त्याला म्हणतात की स्वहिता, जेणेकरून आपलं स्वहित व्हावं. आता बाकीचं चिंतन विस्ताराने करायची गरज नाही. स्वहित म्हणजे व्यवहारातलंही हित असेल तरीसुद्धा त्याला आपण हित असं म्हणतो. परंतु ते व्यवहारातलं हित जरी आपल्याला साध्य करायचं असेल तरी ते सुद्धा धर्मशास्त्र, नीतिशास्त्र यांच्या नियमाप्रमाणे हित करावं. आणि हित होईल तेच जीवनामध्ये करावं. कोणत्याही गोष्टीमध्ये अनहित असेल तर ते आपण करू नये. म्हणून म्हणतात की स्वहिता अनपायिनी. आणि आपलं हित पुन्हा कसं आहे, आपलं अनपायी म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी अपायी व्हावा किंवा ते अकल्याणाच्या दिशेनं जावं, म्हणजे कधी कधी आपल्या हिताच्या विरोधी अशा प्रकारच्या गोष्टी आपण कधीच करू नये. म्हणून यासाठी स्वहित, जेणेकरून आपलं हित होईल आणि ते अनपायी हित होईल, म्हणजे ते हित कधीही नष्ट होणार नाही, नित्य हितच होत राहील. अशा प्रकारची जी आपल्या अंतःकरणाची वृत्ती आहे तिला म्हणतात मेधा तेगा मिये जनी. त्याला या जगामध्ये मेधा असं म्हणतात. म्हणजे धारणाशक्ती, म्हणजे नित्य जागृत राहणं, नित्य तत्पर राहणं, की या ठिकाणी जेणेकरून हे मी करतो पण ह्याच्यापासून माझं अकल्याण तर नाही ना होणार. मग हे करतो विचार, पण हा विचार माझ्या अकल्याणाला कारण तर होणार नाही ना. मी केलेली भावना ही माझ्या अमंगल तर जीवनात करणार नाही ना, माझं हित निश्चित करील ना. अशा प्रकारचा जो विचार आहे त्याला म्हणतात मेधा. त्या म्हणजे धारणाशक्ती असं म्हणतात. स्वहिताविषयी आपलं हित जेणेकरून कधी नष्ट हित, त्यांनी हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, करावी हे काय चित्तशुद्धी सेवा देवाची हे. या ठिकाणी सगळा अभंग आठवला तर पहा. ते तुकाराम महाराज खरं हित व्हायचं का तुम्हाला, तर हित करायचं असेल तर हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. दंभ ठेवला का हित होणार नाही. म्हणून हा जो पुरुष आहे मेधा संपन्न हा कधी दंभाच्या भरीला पडणार नाही. दंभ म्हणजे काय की या ठिकाणी स्वमहत्व प्रगटनम या ठिकाणी, किंवा धर्मध्वजित्वम. आपण एखादी चांगली गोष्ट केली का सगळ्या लोकांना तिचा प्रसिद्धी करायची, किंवा आपण केलेलं दान, आपण केलेलं धर्माचरण, हे माऊली काय सांगतात हे कसं ठेवायचं. ह्याला जरा आपल्या धर्माचं दुसरीला पुढं प्रगटन करणं, मोठेपणा सांगणं, हा काय दंभ आहे. आणि हा दंभ कधी करणार नाही. ज्या पुरुषाला खरं हित करायचं, हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा आणि चित्तशुद्धी सेवा देवाची आहे. आणि आवडी विठा चित्त हे असा त्या मनुष्याचं जीवन पद्धती राहणार की हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा आणि चित्तशुद्धी सेवा देवाची हे. अंतकरण जेणेकरून शुद्ध होईल अशा प्रकारे भगवंताची सेवा करावी. पुढे काय, आनिका अंतरी न द्यावी वसती करावी हे शांती वासनेची. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वावगी ही वाचा बोलू नये. जी जे आवडी विठ्ठल गाईजे एकांती आलभ्यते येती लाभ घरा. हा झालं ते झालं का. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे अशा प्रकारचं सांगितलंय. तर अशी जी स्वहिताला
अविरोधी अशी मेधा, अशी जी धारणाशक्ती, बुद्धीची धारणाशक्ती, एकदा नियम स्वीकारला की त्या नियमात भंग होऊ द्यायचा नाही, शेवट वेरी, त्याला म्हणतात मेधा. आणि धृती मी त्रिभुवनी, आणि धृती म्हणजे सात्विक धैर्य. सात्विक धैर्य म्हणजे शरीर किंवा इंद्रिय किंवा मन ही कधी कधी थकून जातात. मग थकून झाले तरी माघारी घ्यायची नाही, पुन्हा आपल्या जीवनामध्ये उत्साह धारण करायचा, सात्विक धैर्य त्याला म्हणतात. धृती त्याला म्हणतात की धैर्य धारण करायचं, नाहीतर मग लगेच आपण हातपाय गाळतो, आता काय आपण आता याच्या पुढं आपल्याला साधना होणार नाही. जरी शरीर इंद्रिय मन बुद्धी थकली तरी पुन्हा उत्साह धारण करून त्या आपल्या कल्याणाच्या साधनावर आरूढ होण्यासाठी लागणारी अंतकरणाच्या वृत्तीची जी शक्ती त्याला धृती शक्ती असं म्हणतात. धृती मी धीर तो कारण, साह्य होतो नारायण. असं सात्विक धैर्य जीवाने धरलं की परमात्मा त्याला आणखी काय साह्य करतच असतो. आणि धृती मी त्रिभुवनी, ह्या त्रिभुवनामध्ये धृती जे आहे ते माझं स्वरूप आहे. आणि क्षमा ते मी, आणि क्षमा, क्षमा म्हणजे एखाद्याला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असलं तरीसुद्धा ते सहन करणं. काय सर्व गर्वानेने त्याची क्षमा, सर्वा साहतिया गरिमा. आप सर्व सहन करायचं तरीसुद्धा मी खूप सहनशील आहे बरं का, अशा प्रकारचं प्रगटकरण करायचं नाही. त्याला सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंताविलापविरतम सा तितिक्षा निगद्यते, त्याला सहनशक्ती असं म्हणतात. आणि इथं क्षमा म्हणजे अपराध करण्याचं सामर्थ्य असूनही त्या ठिकाणी त्याला क्षमा करायची म्हणजे त्या अपराध करण्याचे जे प्रतिकार करण्याचे जे सामर्थ्य आहे ते उपयोगात आणायचं नाही, त्याला म्हणतात क्षमा. एवं नारी माझारी, या सातही शक्ती मी अवधारी, ऐशे संसार गजकेसरी म्हणता झाला. एवं अशा प्रकारे नारी माझारी म्हणजे ही स्त्री जात आहे, त्या स्त्री जातीमध्ये या सातही शक्ती, ह्या ज्या आत्तापर्यंत 7 शक्ती सांगितल्या त्या मी अवधारी, त्या ठिकाणी त्या मी आहेत असं तुम्ही या ठिकाणी निश्चय करा. ऐसे संसार गजकेसरी म्हणता झाला. हे सांगणारं कोण आहे तर हे सांगणाऱ्याचं विशेषण दिले परमात्म्याचं. फार माणसं कशाने झालेले, संसाराने त्रस्त झालेले, संसार दुःखाने त्रस्त झालेली. मग संसार दुःख हा कोणी हत्ती आहे, आणि त्या हत्ती जसा बलवान आहे तसं संसार दुःख हे अत्यंत बलवान आहे. आता काही केलं तरी हे संसार दुःख जीवाचं निवृत्त होणार नाही, म्हणून तो हतबल झालेला असतो. परंतु हत्ती जरी असला परंतु सिंह नाही तोपर्यंतच हत्तीचं बळ आहे. त्यांनी सांगितलं ना, जो काय हत्तीचं जव त्या पंचानना देखिले नाही, जवरी तवरी जंबुक करी गर्जना, जव त्या पंचानना देखिले नाही रे बापन. हत्तीसाठी दुसरं हत्ती तर आहे. हे असो पावो उचलेला, मदमुख न ठेवीची खाला, जरी गाजोनी पुढे झाला सिंह जरी. अशा प्रकारचा संसार रूपी जे काही हत्ती आहे, मदोन्मत्त हत्ती, त्या हत्तीचा नाश करणारा असा कोण आहे, सिंह म्हणजे भगवान परमात्मा, तो म्हणता झाला. भगवान परमात्म्याने ही गोष्ट सांगितलेली आहे. इथे एक हसुरकर शास्त्री म्हणून येत असत, आता ते कदाचित काय आहेत की नाही माहीत नाही, एका वृद्धाश्रमात राहत होते उरुळी कांचनच्या. तर मोठे ब्रह्मचारी पूर्वीच्या काळातले शास्त्रज्ञ म्हणून त्यांना सरकारने इथं पुण्याचं जे आपला मिलिटरीचा दारुगोळा तयार होतो ना, तिथं मोठे अधिकारी म्हणून ते होते आणि ज्ञानेश्वरीचे खूप अभ्यासक होते. तर ते स्वामी महाराज म्हटले की तुम्हाला एकतरी ओवी अनुभवावी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात आवडीची ओवी कोणती असं त्यांना विचारलं. तर त्यावेळेला त्यांनी ही ओवी सांगितली होती की नित्य नवी जे कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती, आणि अवधार्याची जे संपत्ती तेही मीची जाणे, असं त्यांनी सांगितलं. ते म्हटले की मला ही ओवी सर्वात जास्त आवडते. तर स्वामी महाराज म्हणले चांगली गोष्ट आहे. ते म्हणे ह्या ओवीचा तुम्हाला काय अनुभव आला का? तर ते म्हणे ह्या ओवीचा अनुभव आला. मग काय अनुभव आला तुम्हाला?
तर म्हणे मला अजून कोणी माझ्याकडं माझ्या जीवनामध्ये असं बोर्ड दाखवलं नाही की तुमचं ही गोष्ट चुकीची आहे असं मला काही नाही. आणि मी एकदम साधा माणूस आहे, साधंच जीवन जगलो असं ते म्हण. पण मला माझ्या मनात लहानपणापासून कीर्ती आपल्याला मिळाली पाहिजे ही एक इच्छा होती, आणि ती नित्य नवी कीर्ती हे मला मिळाली पाहिजे. आणि दुसरं त्यांनी सांगितलं औदार्याची जे संपत्ती. तर आपल्या ठिकाणी औदार्य असलं पाहिजे आणि संपत्ती असली पाहिजे. तर ते मी पूर्वीपासून त्यांची आई पण त्यांच्याबरोबर होती वृद्धाश्रमात. आता पुढं काय आई वारली, पुढं काय झालं माहीत नाही, परंतु ते इतके उदार होते ना. तर त्यांना जे तुम्ही म्हणाल, कोणी आलं काही सांगितलं की त्यांना पगार होता, मोठे ऑफिसर होते त्याच्यामध्ये. नंतरचाही पगार त्यांनी सगळा वृद्धाश्रमाला द्यायचे, आणि वृद्धाश्रमात पुन्हा ज्ञानेश्वरी सांगायचे तिथं उरळी कांचनला. तर त्यामध्ये ते म्हणे की आपल्याला जे मिळतंय ना त्याला उदारपणाने ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला संपत्ती मिळवायची म्हणून आई नोकरी नको करू म्हणत होती, तुला ब्रह्मचारी राहायचं. तरी त्यांनी नोकरी केली आयुष्यभर, रिटायरमेंटपर्यंत नोकरी केली, आणि त्यासाठी संपत्ती पण मिळवली पाहिजे. आणि ही जी दृष्टी आहे ती मला ह्या ओवीने दिली असं ते म्हणायचे. मग स्वामी महाराजांनी त्यांना म्हणायचे बरोबर, काय हरकत नाही. तर मग आता ह्या ओवीवर तुम्ही प्रवचनं सांगा. मग त्यांनी जवळजवळ 8-10 प्रवचनं ह्या ओवीवर केली. आणि स्वामी महाराज मधून त्यांना म्हणायचे, पण हा तुमचा अनुभव आहे ना, अनुभवाचं बोला. ते म्हणायचे तुमच्या कृपेने हा अनुभव आला म्हणूनच बोलतो, अगदी आत्मविश्वासाने म्हणायचे. मग स्वामी महाराजांची 7-8 प्रवचन झाल्यावर स्वामी महाराज म्हणले आता आम्हाला कंटाळा आला, काय दररोज अवधारे, आता संपत्तीने आम्ही संन्यासी, आम्हाला काय या ओळीचा उपयोग आहे म्हटले, याच्यामध्ये काय नाही. आम्ही कीर्ती तर म्हणे स्वामी महाराज ज्या वेळेला संन्यास घ्यायला गेले ना, आजान वृक्षाखाली पारायण करत होते. त्याच्यामध्ये कोणत्या ओळीवर गेले ते, जगे आवडण्याची करावी, संबंधी सोय न धरावी, ऐशी जीवी चाड बहु, ह्या ओळीवर गेलो. त्यामुळे तुमचं ऐकायचं म्हणे आम्हाला उलट शिक्षा होते म्हणे, दुसरं काहीतरी सांगा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदम प्रोतम. बहुतेक हा श्लोक आहे, त्या ओव्या आल्या तर माझ्या लक्षात येईल, मला नेमकं चांगलं आठवे ना. आणि मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगण, हेच सोनियाचे मणी, हीच ओवी येते ना पहिल्यांदा. मग ही ओवी हे जवळजवळ 1 वर्षभर ते प्रवचन करतो. जेव्हा जेव्हा त्यांना सुट्टी असेल ते आले, किंवा कधी 4-4 दिवस राहायचे, आणि मग दररोज त्यांचं ते चालायचं की स्वामी महाराज म्हणजे हे आता बरोबर आहे याच्यामध्ये. पण हे तर खरे की नाही, अनुभवाच्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये औदार्यासहित संपत्ती, कीर्ती, ह्या गोष्टी जगामध्ये काही कितीतरी लोकांबरं ते काही वाईट आहेत का, सात्विक आहे. पण कसं आहे, ते एक सत्वगुणातलं बंधन आहे की नाही, सात्विक बंधन आहे, ते जीवाला पूर्ण मुक्तीला प्राप्त करून देणारं नाही. परंतु निष्काम भावनेने केलं तर ते तुम्हाला अंतःकरण शुद्धी करून देण्यासाठी उपयोगाचं नाही का, त्याच्यासाठी उपयोगाचं आहे. मग स्वामी महाराज म्हणायला लागले बरोबर आहे, पठ्ठ्यांनी हे केलं म्हणून आता मत्त परतरम नान्यत असतं सांगतो म्हणे. आज हे पण खरं आहे का, मान्य आहे का. ते म्हणायचे हे नाही मला माहिती, हे मला माहिती नाही, तुम्ही सांगा म्हणले म्हणून मी सांगतो म्हणले, असं ते म्हणायचे. स्त्रिया म्हणजे आता आणखीनही काही त्याच्यातलं बारकावे असतील, काही चिंतन केलं नाही किंवा लक्षात नाही. पण नारी माझा म्हणजे स्त्री जातीमध्ये असं लिहिलं आहे. म्हणजे स्त्री जातीमध्ये आणखी हे अगदी सरळ आहे ना, हे सगळे शब्द स्त्रीलिंगी, याच्या व्यतिरिक्त काय असेल. परंतु मला असा एक संस्कार आहे कुठेतरी ऐकल्याचा किंवा वाचल्याचा, की ही स्त्रीच्या अंगात हे एवढे गुण असले पाहिजे. स्त्रीच्या अंगात एवढे गुण असले की ती साक्षात भगवती देवी आहे. हे सगळे जे लक्ष आहे की नाही, श्री, कीर्ती, हे सहनशीलता, हे सगळे तितिक्षा, हे सगळं त्याच्या ठिकाणी असले पाहिजे. आणखी दुसरं एक आहे की साधारणपणे स्त्रीच्या ठिकाणी हे सगळे गुण असतात. साधारणपणे स्त्रीचा पिंडच देवाने असा घडवलेला आहे की तिला हे सगळे गुण संपादन करतात. पुरुषाला हे गुण संपादन करण्यात कष्ट आहे, स्त्रीला कमी कष्ट आहे हे एवढं करायला. आणि खरं श्रीजीवन धन्य तेव्हाच आहे की जेव्हा हे सगळे गुण त्याच्या ठिकाणी असतील. म्हणून त्या स्त्री गणांच्या पैकी हे सप्त विभूती सांगितले. पर निवडून नारी जाती माझारी असं सांगितलंय ना. आणि मूळच्या श्लोकात काय सांगितलं की नारी नाम, असं सांगितलं ना, कीर्ती श्रीर्वाक्च नारी नाम स्मृतिर्मेधा धृती
क्षमा, म्हणजे नारी जातीमध्ये स्त्री जातीमध्ये हे गुणांनी संपन्न असतील त्या काय आहेत, भगवंताच्या विभूती आहेत, असं पण अर्थ करता येईल त्यात. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. बृहत्साम तथा साम्नां गायत्री छंदसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. स्त्रीलिंग हां त्याचं तर आहे ते तर काय स्त्रीलिंगामध्ये म्हणजे एकच आहे का अनेक जाती, पण त्याच्यामध्ये ह्या परमात्म्याच्या विभूती असंच म्हणायचं आहेच ना, ते तर आहेच आहे त्याचं काय.